अगं शांता, जी बाईसाहेब. किती हा उशीर? अव काय करू बाईसाहेब, रातभर बबलीला लय बनून ताप होता बघा. अगं मग तिला डॉक्टरांकडे दाखवलंस की नाही? वय दाखवलं की. मग आता कशी आहे तिची तब्येत? उठली तेव्हा जरा ताप होता, औषध दिलं आणि धाडलं बघा युनायटेड स्टेटला. काय? युनायटेड स्टेटला? अव म्हणजे ते शाळेतल्या परीक्षेला व. अरे युनायटेड स्टेट्स नाही म्हणायचंय तिला, युनिट टेस्ट. हा वय. शांता, तू पण ना भारी आहेस बघ. काही म्हणा, हिची इंग्लिश बोलायची धडपड बघून खरंच कौतुक वाटतंय मला. हा मग बाईसाहेबांकडे शिकते ना का मी इंग्लिश. हे असलं हे नाही चल मला निघायचंय, उशीर होतोय. माळी काका. जी साहेब. हे झाड काढून टाकता का? का हो साहेब? नाही म्हणजे फार दिवस झालं मी बघतोय, हे झाड वाळलेलंच आहे. राहू द्या की साहेब. अहो आज ना उद्या याला पालवी फुटलच की. राहू दे. डॉक्टर गिरीशचा फोन आला होता. ते म्हणाले की आपले रिपोर्ट्स तयार आहेत. मी दुपारी गाडी पाठवून देतो, तू ऑफिसमध्येच ये, तर तिथूनच जाऊया. अरे उलट गाडी पाठवण्यापेक्षा तूच का नाही येत? अगं अवघड आहे, आज खूप महत्वाची मीटिंग आहे, मला ती अटेंड करायला हवी. मी गाडी पाठवून देतो, तूच तिकडे ये. अरे शशी, काय करायचा एवढा पैसा? जेवढा आहे तेवढा पुरेसा आहे ना. आपण दोघेच आहोत ना रे, तिसरं कोणी आहे का? डोंट बी डिप्रेस. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतोय. अगं शांता, जी बाईसाहेब. तुला सांगायचं राहूनच गेलं. आज दुपारी आम्हाला हॉस्पिटलला जायचंय आणि दुपारपर्यंत नेहा येणार आहे. नेहा? नेहा म्हणजे कुसुमात्याचीच पोरगी ना? होय. आता लई मोठी झाली असल, एवढी असताना बघितलं होतं तिला. अगं नुसती मोठीच नाही झाली ती, डॉक्टर झाली आहे, डॉक्टर. आणि तेही गायनोकॉलॉजिस्ट. सर आहेत? सर तुमचीच वाट पाहतायत. हॅलो गिरीश. ये शशी. डॉक्टर, रिपोर्ट्स आले? हो आले ना. तू काही चहा कॉफी वगैरे घेणार आहेस? नाही नको. शशी, अरे तुम्हाला तर माहितीच आहे, उज्ज्वलाचं आतापर्यंत 5 वेळा अबॉर्शन झालंय. बर मग? गर्भधारणा होतीये, पण ती पूर्ततेकडे जात नाहीये. आणि वारंवार गर्भपात झाल्यामुळे उज्ज्वलाचा गर्भाशय कमकुवत झालाय. म्हणजे इनडायरेक्टली तुला हेच सुचवायचंय की आम्ही आयुष्यभर मुलासाठी तडपडत राहायचं? शशी, असं कसं म्हणतोस? अरे मग सांग ना, तुझ्याकडे या प्रॉब्लेमवर कोणता मार्ग आहे का? तुम्ही दोघांनी मनात आणलं तर याच्यावर मार्ग निघू शकतो. अरे मग सांग ना. बेटर वे, तुम्ही एखादं चाइल्ड अडॉप्ट करा. नाही, पण का? मला ते करायचं नाही. मला आमच्या दोघांचं मूल हवंय. पण दादू नक्की झालंय काय? म्हणजे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय? हे कार्ड घे आणि त्यांच्याशीच बोल. मी आलोच, फ्रेश होऊन येतो. गुड इव्हनिंग सर, मी डॉक्टर नेहा सरदेसाई बोलते, शशिकांत सरदेसाईंची बहीण. डॉक्टर नेहा, नाही, एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय सर? द ओनली ऑप्शन रिमेन्स सरोगेट मदर. बघूयात त्यांचा काय विचार आहे. येस सर, मी कन्व्हिन्स करून बघते त्यांना. सरोगेट मदर? परंतु ही सरोगेट मदर होणार तरी कोण? आणि हे विकतचं दुखणं घेणार तरी कोण?
नेहाताई, एक विचारू तुम्हाला. अगं विचार ना. काल रातच्याला तुम्ही साहेबांना बाईसाहेबांना काय समजावून सांगत होता व? लई मोठा प्रॉब्लेम आहे का हो त्यांचा, आणि त्यावर काय उपाय बिपाय नाही का हो? हो आहे ना. कोणचा उपाय आहे? अगं तू तुला नाही समजणार. अहो, मला समजणार नाही म्हणजे मी अडाणी आहे म्हणून काय झालं? अहो, बाईचा प्रॉब्लेम बाईलाच समजणार की. काय उपाय आहे सांगा बरं. तू एक काम करते, काडीपेटी घेऊन ये. आत्ता आणते की. ही घ्या. आता बघा, हे स्त्रीचे जनकाणू पेशी आणि हे पुरुषांचे शुक्राणू यांचा संयोग जर प्रयोगशाळेत केला तर त्यापासून एक जीव तयार होतो. हा जीव, जी एक सुदृढ बाई असते, तिच्या गर्भाशयात ठेवला जातो. ही बाई 9 महिन्यानंतर एका बालकाला जन्म देते. म्हणजे जन्म जरी या बाईंनी दिलेला असला तरी बालकाचे खरे आईवडील हे दोघेच असतात. असं 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 म्हणजे हा जीव तयार करणाऱ्या पेशींचे मालक साहेब आणि बाईसाहेबच. हो अर म्हणजे हे एक मशीन असल्यावानीच झालं की. हो, आणि यालाच म्हणतात दुय्यम आई संकल्पना, म्हणजेच सरोगेट मदर. आणि हा एकच उपाय दादा आणि बहिणीच्या संसाराला परिपूर्ण करू शकेल. असं व्हय. पण नेहाताई, कुठली बी बाई सरळसोट आई होऊ शकते का हो? सरळसोट नाही ग, सरोगेट मदर. असं होय. बाईसाहेबांना पोरं बाळ नाही ती. होय की. अहो, म्हणून त्यांना गर्भाशयाची पिशवी भाड्यानं पाहिजे. बाईसाहेबांना मदत करायची लई इच्छा आहे बघा मला. म्या होते ना हो या बाळाची आई. अगं पण या दरम्यान तुला काय झालं तर? अहो, मला काय होतंय, मस्त खंबीर आहे म्या. मला काय बी होणार नाही बघा. अहो, जास्ती विचार करू नका, समद झाक होईल बघा. आपण असं करायचं का, उद्या सकाळी बाईसाहेबांना भेटायला जाऊया दोघं मिळून. जाऊया. हॅलो, हां, डॉक्टर वैद्य सर बोलतात का? मी नेहा बोलते सर. हां सर, दादा बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आमची केअरटेकर शांता सरोगेट मदर होण्यास तयार झाली आहे. व्हॉट हॅपन नेहा? एनी प्रॉब्लेम? दादू, अरे मला उद्या निघावं लागेल. उद्या? हो ना, हॉस्पिटलमधून अर्जंट मेसेज होता. अरे अरे पण यू डोंट वरी, मी वैद्य सरांना सगळं डिटेलमध्ये बोललेले आहे. उद्याची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, तुम्ही जाऊन या. मला जसा वेळ मिळेल तसं मी येत जाईन. ठीक आहे, उद्या आम्ही जाऊन येतो. डॉक्टर, आमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गिरीश, शांता आमच्यासाठी सरोगेट मदर व्हायला तयार आहे. शांता, रामेश्वर, तुम्ही खरंच एका कुटुंबाला नवसंजीवनी देताय. सरोगेट मदर म्हणजे काय आहे हे नेहानी तुम्हाला सांगितलंच असेल. डॉक्टर, हे समजा बरोबर आहे, पण शांताच्या जीवाला काही धोका नाही ना? नाही, मुळीच नाही. तरी पण आपल्याला काही रक्त तपासण्या आणि सोनोग्राफी करावी लागेल. ठीक आहे, संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स येतीलच. उद्या येऊन भेटलं तरी चालेल. ओके, थँक्यू. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. शांता इज ॲब्सोल्युटली फिट फॉर सरोगेट मदर. कॉंग्रॅच्युलेशन्स.
प्रोसिजर कधी करायची आपण? हो, प्रोसिजर ना. बावीस तारखेला गुरुवारी 22 तारखेला तुम्ही येऊन ऍडमिट व्हा. स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, तुझ्या माझ्या आयुष्याला नवी पालवी. स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, तुझ्या माझ्या आयुष्याला नवी पालवी. स्वप्न तुझी माझी. शशी, अरे एवढं काय पाहतोस? अगं बघ ना, झाड किती बहरलंय. मी म्हटलं होतं ना, झाड काढायला नको. बघ किती छान पालवी फुटली आहे ना. खिन्न काळी रात जाई बघ नवी पहाट, सोनेरी किरणांचे सोनेरी दिस, सोनेरी किरणांचे सोनेरी दिस. सोनेरी स्वप्नात इवल पाऊल, नव्या पालवीला ही सोनूची चाहुल. स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, तुझ्या माझ्या आयुष्याला नवी पालवी. स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, तुझ्या माझ्या आयुष्याला नवी पालवी. रामेश्वर, हे घे. हे काय साहेब? अरे तुमच्या खर्चासाठी. असू दे रे. साहेब, आम्ही गरीब आहोत मान्य आहे, पण बाळाचं आणि आईचं भांडवल करण्या इतपत आम्ही माणुसकी विसरलेलं नाहीये. हो, आम्ही दोघांनी ही गोष्ट आनंदानं स्वीकारलेली आहे. यामध्ये पैशाची गोष्ट आणू नका साहेब. हे खरं आहे साहेब की तुम्हाला मिळणाऱ्या आनंदानं आम्ही समाधानी आहोत. होय साहेब, आणि पुन्हा असं पैशाचं नाव काढून आम्हाला पर्क करू नका. आव, मी तुम्हाला एक गंमत दावते. माझ्या या दोन्ही हातापैकी एका हातावर तुम्ही हात ठेवा बरं. अगं हे काय पण? आव ठेवा तरी, मी सांगते तुम्हाला नंतर. तुझं काहीतरी वेगळंच असतं बघ. या बया, तुम्ही बरोबर ओळखले की या बारीला बी मुलगीच होणार बघा. अगं पण शांता, मग बायानं कसं कळतं? हा, आणि एवढं खात्रीनं कसं सांगू शकतेस तू? डॉक्टरने सांगितलं तुला हे? नाही हो, मी आज सोनोग्राफी करायला गेले होते ना, तेव्हा डॉक्टर वैद्यांबरोबर 4 शिकाऊ डॉक्टर बी आले होते बघा. आणि ते शिकवताना इंग्लिश मध्ये काहीतरी फिनेल फिनेल म्हणत होते. मला येडीला कुठलं कळतंय हो इंग्लिश फिंग्लिश. पर त्यांच्या समजावण्याच्या पद्धतीवरनं मला समजलं मुलगीच असणार. हे भारी होईल बघ. यावेळी बी लक्ष्मीच येणार घरी. वय बाईसाहेब आणि साहेब बी लय खुश होतील बघ. वय किंवा लई खुश होतील बघा. मुलगीच असणार. या बारीला बी मुलगीच होणार बघा. या बारीला बी मुलगीच होणार बघा.
हॅलो हॅलो गिरीश, बोल शशी. कुठं आहेस? संजीवनी हॉस्पिटलमध्ये. बरं, आज तुला वेळ आहे का? का रे? थोडंसं बोलायचं होतं. बरं, संध्याकाळी क्लबवर. शशी, तुला काही महत्वाचं बोलायचं होतं ना? तू बाहेर असता, कोणालाही आत सोडू नकोस. गिरीश, खरंच होणारं मूल मुलगी आहे का रे? अरे तसं काही नाहीये. म्हणजे मुलगी नाही, मुलगाच आहे ना? नाही नाही, तसंही काही नाहीये. पण तू का असं अडाणीसारखे प्रश्न विचारतोस? काय असे प्रश्न फक्त अडाणी माणूसच विचारू शकतो का? सुशिक्षित नाही? अरे हे काय? हे बघ, मी तुला विचारतोय, होणारं मूल मुलगा आहे की मुलगी? व्हॉट अ जोक शशी. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. का? अरे एवढे दिवस तुम्हाला मूल नव्हतं म्हणून तुम्ही धडपडत होता, आणि आता मूल होणार म्हटलं की तुम्हाला चॉईस आली. हे बघ, तू तर बघतोयस, माझी एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढा मोठा बिझनेस, एवढा मोठा हा व्याप, नंतर कोण सांभाळणार? त्यासाठी मुलगाच हवाय. ॲट एनी कॉस्ट मला मुलगाच हवाय. शशी, अरे काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या निसर्गावर सोडाव्या लागतात. ए कमॉन यार, हे काय एखाद्या लेमनला लेक्चर दिल्यासारखा बोलतोयस? वी आर हाय प्रोफाईल पीपल्स, वी आर डॅम सिरियस अबाउट आवर फ्युचर. सो टेल मी, वेदर आवर बेबी इज मेल ऑर फिमेल, मुलगा की मुलगी? मी तुला सांगू शकत नाही. हे बघ, माझे काही प्रिन्सिपल्स आहेत आणि इथिक्स आहेत. प्रिन्सिपल इथिक्स? अरे या गोष्टी तू मला सांगतोयस? अरे मैत्रीमध्ये कुठले आले प्रिन्सिपल, कसले इथिक्स? काही समज. शट अप! काय खावंसं वाटतंय सांग मला, मी आत्ता बनवते. पिझ्झा मागू का? पिझ्झा? थांब, मी तुझ्यासाठी पिझ्झा मागवते. बाईसाहेब, सगळं सामान आणलं बघ. शांता बघ ग. वय द्या. राहू दे, मी आणतो. चल. आव द्या माझ्याकडं. राहू दे ना, चल. चला. हाय शशी. अरे शशी, काय झालं? एवढं हायपर का होतोस तू? प्रिन्सिपल, इथिक्स, आय फुट. या जगात दुसरा कोणी डॉक्टर नाही आहे का? शशी, कूल डाऊन. अगोदर सांग, तू कोणाबद्दल बोलतोयस? तो डॉक्टर गिरीश. उज्ज्वला, माझं डिसिजन फायनल आहे. कितीही पैसे गेले तरी आपण सोनोग्राफी करायची, आणि जर मुलगी असेल तर काय शशी? तर सरळ गर्भपात करायचा. अहो साहेब, हे म्हणजे सगळं असं झालं? आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मेन्यू कार्ड बघून जसं ऑर्डर देतो ना, मुलगी नक मुलगा पाहिजे म्हणून, तसं झालं हे समजा. हे बघा, आम्ही आमच्या भविष्याचा विचार करतोय. आमचे प्रॉब्लेम तुम्हाला नाही कळणार. मान्य आहे साहेब, मान्य आहे. मी तुमच्याकडून शिकलेलं नाहीये. अहो, मी गावाकडची साधी माणसं, पण असला विचार आम्ही कधीच केला नसता. आम्ही भविष्याचा विचार करतो म्हणजे आम्ही अविचारी? पण साहेब, अहो, मुलगी झालीच तर काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, हे जे वैभव मी उभं केलंय त्याला पुढं सांभाळणार कोण?
त्यासाठी वारस म्हणून मुलगाच हवाय. अहो पण साहेब, हे समज मुलगी सांभाळू शकत नाही का? सांभाळू शकेल, पण तिला काही लिमिटेशन्स असतात. तुमच्यासारख्या पुरुषानेच तिच्यावर लिमिटेशन घातलेत. काढा ही लिमिटेशन आणि बघा तिची झेप. हे बघा, मला तुमच्यासारख्या अडाण्या माणसांकडून तत्वज्ञान ऐकायचं नाहीये. शशी, बस. शांता, तू वाईट वाटून घेऊ नकोस. जाऊ द्या बाईसाहेब, समज कळलंय आता आम्हाला. समजलं ना? मग जमत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुमच्यासारख्या. समजलं साहेब, बस सगळं समजलं आम्हाला. शांता, चल. शांता, शांता, अगं माझा आई, असं डोक्यात राग घालून घेऊ नकोस. शांता, अगं शांता, आमच्या संसाराला तुझ्यामुळं पालवी फुटल. उज्ज्वला, पण आता ती पालवी फुटायच्या आतच तुम्ही तिला खुडायला निघाला. अगं चहा थंड होतोय. येऊ? अरे ये ना. काय, कसा आहेस? ठीक आहे, बस ना. अरे कसं काय येणं केलंस? मुद्दामूनच आलो. बरेच दिवस झालं तू क्लबमध्ये फिरकला नाहीस. काही नाही रे, या कामातून वेळच मिळत नाही. शशी, तू अजूनही नाराज दिसतोयस. काय? मला डॉक्टर पवन कुमार कडून कळलं की उज्ज्वलाची तब्येत बिघडली आहे. ती खूप डिप्रेशनमध्ये आहे. ऍक्च्युली मी घरीच येणार होतो भेटायला, पण काही गोष्टी आपण उज्ज्वलासमोर बोलू शकलो नसतो, म्हणून मुद्दामूनच मी ऑफिसमध्ये आलो. आपल्याला मुलगाच हवा हा तुझा हट्ट आणि शांतानं घर सोडून जाणं, या दोन्ही गोष्टीचा उज्ज्वलाच्या मनावर खोलवर परिणाम झालाय. त्यामुळं तिला डिप्रेशन आलंय. यातून तूच तिला बाहेर काढू शकतोस. याला कोणतीही वैद्यकीय ट्रीटमेंट बरी करू शकत नाही. मला माहितीये तू तिच्यावरती खूप प्रेम करतोस. हो. हे बघ, थोडा विचार कर. स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी, तुझ्या माझ्या आयुष्याला नवी पालवी. खिन्न काळी रात जाई बघ नवी पहाट, खिन्न काळी रात जाई बघ नवी पहाट, सोनेरी किरणांचे सोनेरी दिस, सोनेरी. हे बबली, वाळूमध्ये खेळू नकस. काय हो बाबा, अब मी घर बनवते. जा तिकडं. साहेब, बाईसाहेब, या बाईसाहेब. थांबा थांबा साहेब, आत्राला काहीतरी आणतो. बसा. रामेश्वर, कसा आहेस? बरं आहे साहेब. आलो साहेब. काय करतेस बाळा? अले बबल्या, शोन्या, काय करतोस तू? मी घर बनवते. रामेश्वर, जी बाईसाहेब. शांता कुठे? अहो येईलच एवढ्यात. सर पण आणायला गेली. ती काय आलीच की. बाईसाहेब आणि साहेब, तुम्ही दोघं बी इकडं? अगं शांता, ही काय हालत करून घेतलीये स्वतःची? हो बाईसाहेब, येणाऱ्या बाळाला असल्या परिस्थितीची सवय नग का व्हायला. हो बाईसाहेब, तुम्ही उभ्या का? चला की बसा तिकडं. बाईसाहेब, पाणी. ए मावशी, मला घर बनवून दे ना. हे बबली, आता काय राहू दे. रामेश्वर, राहू दे.
बबली बबली, मी घर बनवून देतो तुला. शांता, तुला तुझ्या बाईसाहेबांना एकदाही भेटावंसं वाटलं नाही का ग? आठवण नाही आली माझी? बाईसाहेब, आठवण तर लई येत होती बघा. तो 20 तास तुमचीच आठवण काढत बसायची, सारखं रडत बसायची बघा. झालं, आपलं घर झालं. झालं. बाईसाहेब, एवढ्या लांब उगीच येणं केलं बघा तुम्ही. उगाचच नाही, मुद्दामूनच आलोय तुम्हा दोघांना घेऊन जाण्यासाठी. काय? होय. शांता, रामेश्वर, खरंच माझं चुकलं. मी माझ्या शब्दावर अडून राहायला नको होतं. यापुढं मी काहीही स्वीकारायला तयार आहे. शांता, हे बघ, तुझ्यासाठी पिझ्झा आणलाय मी. तू न खाताच निघून गेली होतीस ना? अगं बघतेस काय, खा ना. अहो पर बाईसाहेब, स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी. कॉंग्रॅट्स, अभिनंदन तुमचं. बोथ आर सेफ. दोघांनाही आत्ताच रूम मध्ये शिफ्ट केलं. तुम्ही भेटू शकता. शांता, तू आमच्यासाठी खूप सोसलंस ग. खूप काही केलंस आमच्यासाठी. अहो बाईसाहेब, आता ते सोडा समज. ही घ्या तुमची पालवी. पालवी नाव सुद्धा ठेवलं. हा मग. शांता, तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. एक स्त्रीच मातृत्वाचं महत्व समजू शकते. हे मला दे ना, प्लीज प्लीज. घे. अगं शोनू, हे लबाडे. अहो काय झालं? अगं तिने शिव केली. फुलली ही स्वप्न माझी फुलला वसंत. स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी. स्वप्न तुझी माझी घेती उंच भरारी. तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या तुझ्या माझ्या आयुष्याला नवी पालवी. तुझ्या माझ्या आयुष्याला नवी पालवी.